एक मुलगा होता. साधारण 8वी-9वीतला मुलगा होता. तो खूप छान होता. त्याचे विचार पण छान होते. पण एकदा काय झालं, चिमण्या घरात येत होत्या. आई म्हणाली की बाळा, ह्या चिमण्या हाकल रे, म्हणून तो रोज हाकलायचा. पण तो रोज हाकलायचा त्या काड्या आणून टाकायच्या. त्याच्यात त्याचा पण दोष नव्हता. मग एकदा काय झालं, त्याने रोज रोज ह्या त्रास देतात म्हणून त्याने दार बंद केलं आणि दार बंद करून वरून फॅन लावला. फॅन लावून त्या चिमण्या सैऱ्यावैऱ्या पडू लागल्या. त्यांना श्वाससुद्धा घेता येत नव्हता. त्या खिडकीत जाऊन तोंडाने श्वास घ्यायला लागल्या, कारण त्यांचा जीव गुदमरत होता. मग थोड्या वेळाने त्यांनी काय केलं, त्या चिमण्या बाहेर गेल्या अथवा नाही हे कोणास ठाऊक. पण काही दिवसानं त्याला अचानक कसला तरी त्रास व्हायला लागला. तो आजारी पडू लागला. प्रत्येक डॉक्टरकडे जायचा. डॉक्टराला त्याचं निदानच कळायचं नाही की ह्याला काय झालं म्हणून. आईवडील परेशान बिचारे. त्यांना काय माहीत ह्या लहानशा आपल्या बाळाला काय झालं म्हणून. आणि मग एक दिवस काय झालं, त्याचा पण जीव तसा गुदमरायला लागला. हे आपल्याला असं का होतं आहे म्हणून. जसं त्या चिमण्या तोंडाने श्वास घेत होत्या, तसा तो पण खिडकीत जाऊन तोंडाने श्वास घ्यायचा. त्याचा जीव गुदमरायला लागला होता. तरी त्याला कळत नव्हतं की आपल्याला असं काय झालं. मग एक दिवस झोपला आणि झोपेत त्याला हे सगळं दृश्य दिसलं. तिकडे चिमण्या आणि इकडे हा, आणि खाडकणा उठला. उठल्यावर त्याने त्याच्या आईला हे सगळं सांगितलं की आई, मला हे घडी असं का दिसतं गं. तेव्हा त्याला कळलं की मी त्या चिमण्यांना, मुक्या प्राण्यांना, मुक्या पक्ष्यांना त्रास दिला म्हणून मला हा दम्याचा त्रास झाला. आणि नंतर त्याने त्या पक्ष्यांची माफी मागितली. आणि माफी मागितल्यावर वेळ तर निघून गेलेली असते ना. माफी मागितल्यावर त्याचा तो त्रास मात्र कायमचा राहिला. आणि मग त्याने त्याचं सत्य लोकांना पण सांगितलं की बघा, जे केलं ते आपल्याला मिळतं. म्हणून कुठला प्राणी असो, कुठला पक्षी असो, कुठला माणूस असो, त्याच्याशी आपण कसं वागायचं हे आपल्यावर असतं. जे आपण देतो ते आपल्याला मिळतं. तेव्हा आपण जेव्हा दिलेलं असतं तेव्हा आपल्याला सुचत नाही, जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा पण आपल्याला सुचत नाही. म्हणून चुका करताना नेहमी विचार करायला पाहिजे.